हिरव्यागार वनराईने नटलेला डोंगर व स्वच्छ व निळाशार समुद्र, समुद्रकिनारी डोलणाऱ्या नारळी पोफळींच्या बागा, पायाला मुलायम वाटणारी रुपेरी वाळू आणि याच वाळूच्या किनाऱ्यावर वसलेले सुंदरसे कौलारू असे हरिहरेश्वराचे मंदिर. श्रीवर्धन तालुक्यातील भगवान शंकराचे हे मंदिर दक्षिण काशी क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण आलोय कोकणामध्ये. कोकणामध्ये श्री क्षेत्र हरिहरेश्वर असे एक ठिकाण आहे, तर त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत. सर्वसाधारणपणे प्रथम काळभैरवाचे दर्शन, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन करून परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी प्रथा येथे आहे. या क्षेत्रात ज्या 4 टेकड्या आहेत त्यांच्यासारखी रचना हरिहरेश्वराच्या लिंगावर दिसून येते. या दोन्ही देवळात दर्शन घेतल्यानंतर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर आणि समुद्राजवळच्या खडकावरून जातो. रायगड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर हरिहरेश्वराचे दर्शन झाले नाही असा भाविक विरळाच. श्रावण महिन्यामध्ये हरिहरेश्वराचा परिसर भाविकांनी फुलून जात असतो. हरिहरेश्वराचे मंदिर पुरातन आहे, परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत. पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत हरिहरेश्वर आहे. येथील सर्व मंदिरे खास कोकणी पद्धतीने उतरत्या छपराची आहेत. आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेतलेले आहे आणि आता प्रदक्षिणा मार्गावरून आपण जाणार आहोत. आता प्रदक्षिणा मार्गावरून आपण समुद्राच्या खोल ठिकाणी उतरणार आहोत आणि तिथेच समुद्राच्या कडेकडेने आपण एक प्रदक्षिणा या डोंगराला मारणार आहोत. दोन्ही देवळात दर्शन झाल्यानंतर कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणेचा मार्ग डोंगर व समुद्राजवळच्या खडकावरून जातो. या मार्गावरील 100-150 पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते. या संपूर्ण प्रदक्षिणेचे अंतर 1 कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात. या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथले सृष्टी सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते. या क्षेत्राला नैरम्य समुद्रकिनारा लाभलेला आहे. येथे फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा आणि त्या लाटांचा नाद आपल्या कानात घुमू लागतो. त्या लाटांची लय आपल्याला तरंगातून दिसू लागते. या सागराचे संगीत ऐकताना मन शांत होते. हरिहरेश्वराला भारतातील एक महत्त्वाचे तीर्थस्थान म्हणून मानले जाते. हे मंदिर ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती या 4 टेकड्यांच्या कुशीत आहे. या क्षेत्राच्या दक्षिण आणि उत्तर दिशेला 12 ज्योतिर्लिंग स्थाने आहेत. हरिहर नावाच्या पश्चिमाभिमुख असलेल्या या देवात हरिस्वरूप व हरस्वरूप या दोन्हींचा संगम झालेला आहे. तरी प्रदक्षिणा मार्ग मात्र डोंगरावरून आणि समुद्रातमधूनच जातो. रायगड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर हरिहरेश्वराचे दर्शन झाले नाही असा भाविक विरळाच. श्रावण महिन्यामध्ये हरिहरेश्वराचा परिसर भाविकांनी फुलून जात असतो. हरिहरेश्वराचे मंदिर पुरातन आहे, परंतु बांधकामाचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार 1723 मध्ये केल्याचे पुरावे आहेत. पेशवे यांच्या घराण्याचे कुलदैवत हेच आहे. येथील सर्व मंदिरे खास कोकणी पद्धतीची उतरच्या छपराची आहेत. हरिहरेश्वराच्या क्षेत्रातील सर्वात महत्त्वाचे देऊळ कालभैरवनाथाचे आहे. बळीराजाकडून 3 पावले भूमी घेताना वामनाने ठेवलेले दुसरे पाऊल हरिहरेश्वरापासूनच सुरू होते. हरिहरेश्वरमध्ये राहण्याची जेवणाची उत्तम सोय आहे. इथे महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे विश्रामगृह सुद्धा आहे. तेथे पर्यटकांना सर्व सोयीसुविधा मिळू शकतात. शिवाय खाजगी हॉटेलही बरीच आहेत. शिवाय घरगुती राहण्याची अगदी स्वस्तात सोय इथे होते. त्यामुळे कोकणी पाहुणचार कसा असतो याचा अनुभवही तुम्हाला घेता येतो. हरिहरेश्वर हे मुंबईपासून सुमारे 230 किलोमीटर आणि पुण्यावरून जवळपास 180 किलोमीटर अंतरावर आहे. येथे पोहोचण्यासाठी एसटी बस किंवा खाजगी वाहनाने जाऊ शकतो. पुण्यावरून 3 मार्ग आहेत.
मुळशीवरून भोरवरून महामार्गे वायवरून महाबळेश्वर मार्गे आपण हरिहरेश्वरला जाऊ शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।